इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा परिसरात मुख्य मार्गावरील दुकान गाळ्यात चोरट्यांनी धाडसी चोरी केली। गाळ्याचं कुलूप तोडून चोरट्यांनी CNC VNC ट्रेडिंग टूलचं सुमारे 12.5 लाखाचं साहित्य लंपास केलंय। इचलकरंजीजवळ चंदूर इथं राहणारे संजय पाटील यांचा CNC VNC ट्रेडिंग टूलचा व्यवसाय आहे। त्यांचा इचलकरंजीतील जुन्या नगरपालिका इमारतीसमोर दुकान गाळा आहे। त्यांनी दुकानात मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवलं होतं। पाटील यांनी 10 जून रोजी नेहमीप्रमाणे दुकान बंद केलं। गुरुवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचं कुलूप तुटलेलं दिसलं। त्यांनी दुकानात पाहणी केली असता कार्बाइन स्कॅप, कार्बाइन रॉड यासह कटिंग टूल, कार्बाइन इन्सर्ट, कटर टूल असं सुमारे 12,45,000चं साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचं स्पष्ट झालं। मुख्य मार्गावर झालेल्या चोरीच्या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक महेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या। श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं होतं। घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे। दरम्यान शहर परिसरात चोरीच्या घटना वाढल्यात। या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू असताना मुख्य मार्गावरील दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय।